नमस्कार ज्योतिषप्रेमींनो, 4 जुलै 2026 रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करीत आहे. 1 ऑगस्ट 2026 पर्यंत सिंह राशीतून गोचर करणार आहे. शुक्र हा प्रेम, विवाह, सौंदर्य, कला, सुखसुविधा, वाहन, ऐश्वर्य आणि आर्थिक समृद्धीचा कारक मानला जातो. आता शुक्र सूर्याच्या सिंह राशीत राज राशीत प्रवेश करत असल्यामुळे व्यक्तिमत्व, प्रतिष्ठा, सन्मान, नेतृत्व यावर त्याचा विशेष प्रभाव दिसून येऊ शकतो. या गोचरचा प्रत्येक राशीवर वेगळा परिणाम होणार आहे. काही राशींना प्रेम आणि विवाहाच्या बाबतीत लाभ मिळेल, काही राशींना आर्थिक संधी मिळतील, तर काहींना करिअर आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती अनुभवायला मिळू शकते. चला तर मंडळी, पाहूया सिंह राशीतील शुक्र तुमच्या राशीसाठी काय संकेत देत आहे. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांनो, सिंह राशीत प्रवेश करणारा शुक्र ग्रह तुमच्या पंचम स्थानातून गोचर करीत आहे. पंचम स्थान हे मुळात शिक्षण, प्रेम संबंध, संतती, सर्जनशीलता, कला आणि बुद्धीचं स्थान मानलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल असेल. नातेसंबंधात गोडवा वाढेल. काही अविवाहित युवक युवतींसाठी नवीन ओळखी किंवा विवाहासंबंधी चर्चा सुरू होऊ शकतात. संतती संबंधी आनंददायक बातमी मिळू शकते. मुलांच्या यशामुळे तुम्हाला समाधान मिळेल. कला, अभिनय, संगीत, लेखन, सोशल मीडिया किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे. फक्त आर्थिक बाबतीत भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. एकूणच मेष राशीसाठी सिंहस्थ शुक्र प्रेम, शिक्षण, संतती, सर्जनशीलता यामध्ये सकारात्मक परिणाम देणार. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचा राशी स्वामी शुक्र सिंह राशीतून अर्थात तुमच्या चतुर्थ स्थानातून गोचर करीत आहे. चतुर्थ स्थान हे माता, घर, वाहन, स्थावर मालमत्ता, मानसिक समाधान आणि कौटुंबिक सुखाचं स्थान मानलं जातं. या काळात घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. घराची सजावट, नूतनीकरण, घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होईल. वाहन खरेदी किंवा वाहनासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मातेसोबत संबंध अधिक चांगले होतील. तिच्या आरोग्याकडे जरा लक्ष द्या. स्थावर मालमत्तेशी संबंधित काही कामं मार्गी लागू शकतात. घरातून व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. या काळात मानसिक शांतता आणि कौटुंबिक समाधान याला अधिक महत्त्व द्या. एकूण वृषभ राशीसाठी काळ घर, कुटुंब, वाहन, मानसिक सुख वाढवणारा ठरू शकतो. मिथुन राशीच्या जातकांनो, सिंह राशीतील शुक्र तुमच्या तृतीय स्थानातून गोचर करीत आहे. तृतीय स्थान हे पराक्रम, संवाद, लेखन, सोशल मीडिया, मार्केटिंग, प्रवास आणि भावंडांचं स्थान मानलं जातं. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. लोक तुमचे विचार ऐकतील, तुमच्या मतांना महत्त्व देतील. शिक्षक, लेखक, वक्ते, यूट्यूबर्स, सोशल मीडिया क्रिएटर्स, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. लहान प्रवास घडू शकतात. नवीन लोकांसोबत ओळखी वाढतील. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याची संधी मिळू शकते. या काळात नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल. एकूणच मिथुन राशीसाठी सिंहस्थ शुक्र संवाद, प्रसिद्धी, संपर्क आणि नवीन संधी निर्माण करणारा ठरू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, सिंह राशीत प्रवेश करणारा शुक्र ग्रह तुमच्या द्वितीय स्थानातून गोचर करीत आहे. द्वितीय स्थान हे दहन, कुटुंब, वाणी, बचत आणि कुटुंबातील मूल्यांचं स्थान मानलं जातं. या काळात आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळतील. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग सापडतील. तुमच्या बोलण्यात गोडवा आणि आकर्षण वाढेल. त्यामुळे लोकांसोबत संवाद अधिक चांगला राहू शकतो. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसोबत भेटीगाठी वाढू शकतात. व्यापार किंवा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांसोबत संबंध सुधारल्यामुळे लाभ मिळेल. तथापि खर्च देखील वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन करून पुढे जाणं योग्य राहील. एकूण कर्क राशीसाठी काळ आर्थिक सुधारण्याचा,
कुटुंबातील आनंद वाढवण्याचा आणि स्वतःच्या कौशल्याचं योग्य मूल्य मिळवण्याचा ठरू शकतो. सिंह राशीच्या जातकांनो, शुक्र ग्रह तुमच्या राशीत म्हणजे प्रथम स्थानातून गोचर करीत आहे. प्रथम स्थान हे व्यक्तिमत्व, आरोग्य, स्वभाव, आत्मविश्वास आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचं स्थान मानलं जातं. शुक्राच्या या गोचरमुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आकर्षण वाढू शकतं. लोकांचं लक्ष सहजपणे तुमच्याकडे वेधल्या जाईल. समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवारामध्ये तुमची उपस्थिती अधिक प्रभावी ठरेल. ज्यांचा व्यवसाय लोकांशी संपर्कावर अवलंबून आहे अशा व्यक्तींना या काळात विशेष लाभ होईल. कलाकार, शिक्षक, मार्गदर्शक, सोशल मीडिया क्षेत्रात काम करणारे किंवा सार्वजनिक जीवनाशी संबंधित व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल. विवाह योग्य व्यक्तींना नवीन प्रस्ताव मिळू शकतात. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी काळ नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये खूप बारीक रेषा असते. त्यामुळे इतरांच्या मतांना महत्त्व द्या. एकूण सिंह राशीसाठी हा काळ व्यक्तिमत्व, लोकप्रियता आणि नातेसंबंध यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. कन्या राशीच्या जातकांनो, सिंह राशीतील शुक्र तुमच्या द्वादश स्थानातून गोचर करीत आहे. द्वादश स्थान हे खर्च, परदेश, आध्यात्मिकता, एकांत, झोप आणि अंतर्मनाशी संबंधित मानलं जातं. या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सुखसुविधा, प्रवास, सौंदर्यविषयक वस्तू किंवा घरगुती गरजांवर खर्च होऊ शकतो. परदेशाशी संबंधित कामं असतील तर त्यामध्ये काही सकारात्मक घडामोडी दिसतील. परदेश प्रवासाचा विचार करणाऱ्यांसाठी देखील हा काळ उपयुक्त ठरेल. मन थोडं अंतर्मुख होऊ शकतं. गर्दीपेक्षा स्वतःसोबत वेळ घालवण्याची इच्छा होऊ शकते. ज्यांना ध्यान, साधना, अध्यात्म किंवा संशोधनात्मक विषयाची आवड आहे त्यांना या काळात विशेष समाधान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने झोप पूर्ण घ्या. मानसिक ताण कमी ठेवा. एकूणच कन्या राशीसाठी हा काळ अंतर्मुखता, परदेश, आध्यात्मिकता आणि नियोजित खर्च यांचा ठरू शकतो. तुळा राशीच्या जातकांनो, तुमचा राशीस्वामी शुक्र सिंह राशीतून अर्थात तुमच्या लाभस्थानातून म्हणजेच एकादश स्थानातून गोचर करीत आहे. एकादश स्थान हे लाभ, उत्पन्न, इच्छा, आकांक्षा, मित्रमंडळी, सामाजिक संबंध, मोठ्या उद्दिष्टांचं आणि स्वप्नपूर्तीचं स्थान मानलं जातं. या काळात आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. काही जुने प्रयत्न आता फळाला येण्याची शक्यता आहे. नवीन लोकांसोबत ओळखी वाढतील. प्रभावशाली व्यक्तींचा सहवास मिळेल. व्यवसाय किंवा करिअरमध्ये नेटवर्किंगचा चांगला फायदा होऊ शकतो. मित्राच्या मदतीने एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होऊ शकतं. सोशल मीडिया, समूह कार्य, संघटनात्मक काम किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. तुमच्या काही जुन्या इच्छा, योजना प्रत्यक्ष येण्यास सुरुवात होईल. फक्त अवास्तव अपेक्षा ठेवू नका. वास्तववादी दृष्टिकोन ठेवल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. एकूणच तुमच्या राशीसाठी सिंहस्थ शुक्र लाभ, मैत्री, सामाजिक प्रतिष्ठा आणि इच्छापूर्ती यामध्ये चांगले परिणाम देणारा ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सिंह राशीतील शुक्र तुमच्या दशम या कर्मस्थानातून गोचर करीत आहे. दशम स्थान हे करिअर, व्यवसाय, प्रतिष्ठा, समाजातील स्थान, जबाबदाऱ्या यांचं मानलं जातं. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांचं लक्ष सहजच तुमच्याकडे वेधलं जाईल. काही जणांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचा व्यवसाय सौंदर्य कला, फॅशन डिझायनिंग, शिक्षण, मीडिया किंवा जनसंपर्कासंबंधात आहे त्यांना विशेष लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. लोकांशी सौम्य आणि संतुलित वर्तन केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. कुटुंब आणि करिअर यामध्ये योग्य समतोल राखा. एकूण वृश्चिक राशीसाठी हा काळ करिअर, प्रतिष्ठा, व्यवसाय, सामाजिक प्रतिमा मजबूत करणारा ठरेल. धनु राशीच्या जातकांनो, सिंह राशीत प्रवेश करणारा शुक्र ग्रह तुमच्या नवम स्थानातून गोचर करीत आहे. नवम स्थान हे भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, गुरु, तीर्थयात्रा, अध्यात्म, परदेश प्रवास आणि जीवनातील मोठ्या तत्वांचं स्थान मानलं जातं. या काळात भाग्याची साथ मिळाल्याचे अनेकांना जाणवेल.
काही अडकलेली कामं सहज मार्गी लागतील. गुरुजन, वडीलधारी व्यक्ती किंवा मार्गदर्शन यांच्याकडून सहकार्य मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहू शकतो. संशोधन, अध्यापन आणि ज्ञानाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. तीर्थयात्रा, धार्मिक कार्यक्रम किंवा आध्यात्मिक उपक्रमामध्ये सहभाग होण्याची संधी मिळू शकते. परदेशाशी संबंधित काही संधी निर्माण होऊ शकतात. एकूण धनु राशीसाठी सिंहस्थ शुक्र भाग्यवृद्धी, ज्ञानप्राप्ती आणि जीवनदृष्टी अधिक सकारात्मक करणारा ठरेल. मकर जातकांनो, सिंह राशीतील शुक्र तुमच्या अष्टम स्थानातून गोचर करीत आहे. अष्टम स्थान हे परिवर्तन, संशोधन, वारसा, विमा, कर, संयुक्त आर्थिक व्यवहार आणि जीवनातील अनपेक्षित घटनांचे स्थान मानले जातं. या काळात काही महत्त्वाचे बदल अनुभवास येतील. सुरुवातीला हे बदल आव्हानात्मक वाटले तरी त्यातून भविष्यात फायदा होईल. संयुक्त आर्थिक व्यवहार, कर्ज, विमा, कर आणि गुंतवणूक यासंबंधी विषयामध्ये अधिक जागरूक राहा. संशोधन, ज्योतिष, गूढविद्या, मानसशास्त्र किंवा तपासात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी आणि योग्य दिनचर्या महत्त्वाची राहील. एकूणच मकर राशीसाठी हा काळ जीवनातील काही गोष्टी नव्याने समजून घेण्याचा आणि सकारात्मक बदल स्वीकारण्याचा ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, सिंह राशीतील शुक्र तुमच्या सप्तम स्थानातून गोचर करीत आहे. सप्तम स्थान हे विवाह, जीवनसाथी, भागीदारी, व्यावसायिक संबंध आणि महत्त्वाच्या नातेसंबंधाचं स्थान मानलं जातं. विवाहित व्यक्तीसाठी हा काळ नातेसंबंध अधिक मधुर करणारा ठरेल. जीवनसाथीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळखी होण्याची किंवा विवाहासंबंधी चर्चा पुढे जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीमध्ये देखील लाभ मिळेल. नवीन करार, नवीन सहकार्य किंवा संयुक्त प्रकल्प सुरू होऊ शकतात. नातेसंबंधामध्ये हट्टीपणा टाळा. संवाद आणि समजूतदारपणा ठेवला तर अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. एकूण कुंभ राशीसाठी सिंहस्थ शुक्र विवाह, भागीदारी आणि महत्त्वाच्या संबंधांमध्ये सकारात्मक ठरेल. मीन राशीच्या जातकांनो, सिंह राशीतील शुक्र तुमच्या षष्ठ स्थानातून गोचर करीत आहे. षष्ठ स्थान हे काम, सेवा, आरोग्य, दैनंदिन जबाबदाऱ्या, स्पर्धा आणि शत्रुस्थान मानले जातं. या काळात कामाचा व्याप वाढेल. काही अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, मात्र केलेल्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यक्षेत्रात सुधारणा होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी काळ प्रयत्न वाढवण्याचा आहे. सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत आहार, व्यायाम आणि दिनचर्या याकडे लक्ष द्या. छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांसोबत संबंध ठेवणं फायदेशीर ठरेल. एकूण मीन राशीसाठी हा काळ कामकाज, आरोग्य आणि दैनंदिन जीवन अधिक व्यवस्थित करण्याचा राहील. ज्योतिषप्रेमींनो, 4 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात सिंह राशीतून भ्रमण करणारा शुक्र प्रत्येक राशीला काही ना काही महत्त्वाचा अनुभव देऊन जाणार आहे. काहींना प्रेमामध्ये आनंद मिळेल, काहींना आर्थिक लाभ, काहींना करिअरमध्ये प्रगती, तर काहींना स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल अनुभवास येतील. शुक्र हा केवळ प्रेमाचा ग्रह नाही, तो मूल्यांचा ग्रह आहे. जीवनातील आनंद, सौंदर्य यांचं समतोल प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे. म्हणून या काळात नाती जपा. जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा आणि स्वतःच्या गुणांना योग्य दिशा द्या. नेहमीप्रमाणे हे गोचरफल चंद्र राशी आणि लग्न राशी या दोन्ही दृष्टीने बघा. मंडळी, आपल्या सर्वांना सिंहस्थ शुक्राचा शुभ लाभ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शुभम भवतु. धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक,
share and subscribe the channel. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.